छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलेला हा जलदुर्ग। सेनापती इथला दौलत खान होता, एक मुस्लिम सेनापती। भेदभाव नाही राजांच्या काळामध्ये हिंदू किंवा मुस्लिम। त्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंदिर आहे। आपण म्हणतो ना मूर्ती लहान कीर्ती महान। छत्रपतींच्या हात पण गुडघ्यांच्या मग त्याला अजान भाऊ त्यांचे दोन्ही हात न वाटता गुडघ्याला लागले। हात लागणारे व्यक्ती होते गजानन महाराज शेगाव, अक्कलकोट स्वामी समर्थांचे 7 पांडवामध्ये। ह्या विहिरीतून पूर्वी भुयारी मार्ग काढला गेला होता आणि तो भुयारी मार्ग गरजेचा कधी असायचा की गावची जी सीमा असते ना त्या सीमेमध्ये दरीमरी देवीचं असणं म्हणजे गावामध्ये रोगराई पसरू नये। म्हणतात की पूर्वीचे ब्राह्मण समुद्र ओलांडत नव्हते। अच्छा, समुद्र ओलांडला त्या ब्राह्मणांनी म्हणतात की मग तो ब्राह्मण पाळी टाकला जातो। पण एक व्यक्ती असे राहिले ना, आणि ते व्यक्ती होते हिरोजी इंदुलकर। त्यांनी राजांना विनंती केली की तुमच्या हाताचा आणि पायाचा ठसा ह्या किल्ल्यामध्ये असावा। नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रॅव्हलरच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच तुमचं स्वागत करतो। आता आपण आहोत मालवण बंदरावर आणि आता आपण चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर। तर मालवण बंदराच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था आहे, तिकडून गाडी पार्क करून तुम्हाला मालवण बंदरातून तिकीट काढून सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोटीने जाता येतं। तिकिटाचे दर किती आहेत काय आहेत ते मी मला पुढे बघतो आणि सांगतो। तर 100 रुपये पर पर्सन असं तिकिटाचा दर आहे आणि इकडे लाईफ जॅकेट घालून आपल्याला बंदराच्या इथे जावं लागतं। तर आपण पटकन लाईफ जॅकेट घालूया। तिला घे मागे मागे ऐका नाही, मागे या, मागे जा, ऐका नाही बोलतो किती पाठव। तर बोटीने आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला सोडलेला आहे आणि हा आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार। गोमुखी बांधकाम पद्धतीचं हे प्रवेशद्वार आहे। तर मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत अंकुश रावले दादा आणि ते आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती देतील। तर अंकुश दादा, तुम्ही आम्हाला चालू करू शकता। किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला। हा सागरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलेला हा जलदुर्ग। जिंकताला नाही जंजिरा जिंकलेला विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातो। त्याच्या आधी तो त्यांनी जिंकला आणि जिंकून हा बांधला म्हणजे हा मुख्य उद्देश किल्ला बांधण्याचा तो गोवा। पोर्तुगीजांची राजधानी 450 वर्ष ज्यांनी राज्य केलं गोव्यावर ते पोर्तुगीज ब्रिटिश नंतर आधी गेले, सगळ्यात आधी येऊन शेवटला गेले। त्याच्यानंतर वेंगुर्ल्यामध्ये डच होते, राजापूर मुंबई इंग्रज, सिद्धीचा जंजिरा त्याची प्रतिकृती झालीच आणि 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी ही आपली सुरक्षित राहावी त्याकरता हा किल्ला एक बेटावर बांधला। बेट पण त्यांनी बघितला होता आणि निवडला होता ना 84 बंदरामध्ये। कुर्टे नाव होतं याचं, कुर्टे। आणि कुर्टे नावाच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664ला या किल्ल्याचा पायाभरणी समारंभ करून कामाला सुरुवात करून दिली आणि हा किल्ला 29 मार्च 1667ला पूर्ण झाला। कालावधी 2 वर्ष 4 महिने 4 दिवसाचे। या किल्ल्याला 2 वर्ष 4 महिने 4 दिवस आणि मधल्या कालावधीमध्ये राजे आग्र्याला गेले। औरंगजेबची भेट पेटाऱ्यामधून निघाले होते ना, त्यावेळी इथे काम चालू होतं आणि त्याच्यात लक्ष दिलं होतं त्यांची आई जिजाऊनी। 5000 मावळ्यांचा जागता पहारा इथे ठेवला गेला होता। 3000 हुशार कारिगरांनी दिवस आणि रात्र काम केलं। आता या किल्ल्याच्या आतलं काम आपण दिवसभर करू शकतो ना बघा। पाण्याचा त्रास आपल्याला कुठे आहे? बाहेरच्या बाजूला। तो जेव्हा समुद्राला भारतीय ओटीचा वेळ असतो त्या वेळेचं हे कामं झाले। दिवसभर आपल्याला ते करता येणार नाही। हे किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गोविंद विश्वनाथ प्रभू यांची नेमणूक करण्यात आली होती आणि हे किल्ल्याचे स्थापत्यकार होते ना, वास्तुशिल्पकार ते होते हिरोजी इंदुलकर। इंदुलकरांनी हा बांधलाच होता, पण याच्यानंतर रायगड पण बांधला आणि रायगडच्या आधी राजधानी राजगड होती ना पुण्याला। सेनापती इथला दौलत खान होता, एक मुस्लिम सेनापती। भेदभाव नाही राजांच्या काळामध्ये हिंदू किंवा मुस्लिम। आणि त्याच्या हाताखाली 2 व्यक्ती आणि दिले गेले होते, दर्या सारंग आणि मैनाक भंडारी। आणि पूर्ण आरमाराचे प्रमुख झाले होते कान्होजी आंग्रे। आता हा किल्ला बांधायला पैसा सुरतवरून जो पैसा आणला ना त्यावेळी, सुरत ही मुघलांची मोठी व्यापार होती आणि तिथले पैसे आणून हा किल्ला बांधला गेला। 1 कोटी स्वर्णपौंड मुद्रा
आणि मुद्रा पण 2.5 ग्रॅम चलनात त्याला होऊन म्हणायचं. किल्ल्याची भिंत 3.5 किलोमीटर. आता 3.5 किलोमीटरची भिंत ही उभी आणि मजबूत आपल्याला जी दिसते ना, प्रचंड लाटांचा मारा बसून तर सिसाचा वापर झाला आणि सिसा वापरल्यामुळे मजबूती आहे. आता हा किल्ला बघा, हा महिना आणि पुढचा महिना चालू आहे. जून जुलै ऑगस्ट हे पावसाळी महिने येतात आणि याच्यावर बाहेरून जे धडकतात ना लाटं वगैरे, ती मजबूती सिसामुळे. आणि आपण आता सिमेंट वापरतो ना, तर सिमेंटऐवजी पूर्वी वापरली गेली आहे दगडी चुना, काळा गूळ, वाळू, सीसा, बेल, पत्र, उडदाची डाळ असते, भेंड्या असतात. हे चिवट पण निर्मित आणि मजबूत बांध. आता किल्ला बघितला गेला ना, 48 एकर जागेमध्ये बांधला गेला आहे, पण त्याला 3.5 किलोमीटर भिंतच आहे. भिंतीवर तुम्हाला आता बघितले ना, तर बोटीतून येताना असे गोल आकार दिसले असतील, असे गोल गोल आकार. ते 27 बुरुज आहेत आणि 27 बुरुजांवरती सैनिक जे असायचे ना, ते चढणं उतरणं, त्या 27 बुरुजांना 45 जिने दिसत आहेत बघा. त्याच्यानंतर आपण वॉशरूम बघितली गेले ना, तर वॉशरूम 40 ठिकाणी, 40 वॉशरूम, आउटलेट पुढचा भाग रेल्वे रस्ता तसे. भिंतीची उंची 30 ते 35 फूट आहे आणि रुंदी तर बघितली ना, हा रस्ता आहे ना, याच्यापेक्षा जास्ती रुंदी आहे. आता किल्ल्याच्या बाहेर तुम्हाला बोटीतून येताना बराच दगडी भाग दिसला आणि चारी बाजूला दगडी भाग आहे. त्याच्यावर बाबा अभ्यास आहे. हा दगड जर काढला गेला असता शत्रूच्या मोठ्या बोटी आत आल्या होत्या. शत्रूच्या मोठ्या बोटी आत येऊ नये म्हणून अडथळा म्हणून ठेवलेला. आणि लाटं जेव्हा धडकतात ना त्या दगडांवरती, त्याला ब्रेक लागतो, म्हणजे ती लाटं तिथल्या तिथे फुटतात. हा सगळा अभ्यास केला गेला आणि जिथे होता दगड तिथे ठेवला. आता किल्ल्यामध्ये आपण प्रवेश केला ना बघा, बोटीने आलो, पण दरवाजा नक्की कुठे आहे आपल्याला कळत नाही. चला आपण तिथे आता शूट करूया. पूर्वी जे आहे ना बघा, हत्ती आणायच्या, हत्ती कसा धावतो सरळ ना, असा धावतो सरळ. आणि सरळ धावल्यानंतर तो दरवाजा तोडू पण शकला असता. त्याचा धावण्याचा वेग कमी झाला आणि लाकडाचा होंडका वापरला असेल ना, तर होंडका घेऊन धावणारे पण सरळ धावतात. ते पण शक्य नाही बुरद्यामुळे. तोफेचा मारा हा याच्यावर जाऊ नये दरवाज्यावरती, मग याला उभा केला बुरद्याला. दरवाजा दिसत नाही ना आपल्याला तिथून. गोमुखी आहे, गोमुखी पद्धत आणि नागमोडी वळण. शत्रू दरवाजा तोडायला तिथे गेला असेल, तिथे बघा जवळ 3 झरोके दिसत आहेत ना कमानी खाली, ते गरम तेल ओतायच्या वरून. कुठले ते दाखवतो यात. हे शत्रू जर जवळ आला असेल ना, भाला कोराडी, तर साहित्य घेऊन ते 3 झरोके होते, गरम तेल, गरम पाणी. ओके. आणि ती कोणा ताकद कुठं असते पाणी तिथे वरून टाक. वरून टाकणारा व्यक्ती दिसणार नाही, कारण ती उंची जी आहे ना ती कठड्याची, ती 5 फूट आहे, 5 फुटाच्या वर. शत्रू जर समजा शिड्या वगैरे लावून चढत असतील तर हे झरोके दिसत आहेत तुम्हाला बघा. हो. गरम तेल, गरम पाण्याचा वापरच आहे का हे झरोके. आता वरची जी कॅप दिसते तुम्हाला वेगवेगळ्या अँगल फायरिंगसाठी, त्याला जंग्या म्हणतात. जंग्या. आता तुम्ही इथून बघा, तुम्हाला कोण दिसतो काय वर? नाही दिसणार. तुम्ही वर जाऊन बघा, आम्ही सगळे दिसत आहे, सर्वजण दिसत आहेत उभे पूर्णपणे, पण आपण इथून त्या वरच्या व्यक्तीला बघत दिसणार नाही. अँगलच त्याला जंग्या म्हणतात. जंग्या. आपले सैनिक युद्धाला बाहेर पडायचे ना इथून बाहेर, तर त्याला मोकळी जागा मिळायची आपल्या मावळ्याला. पण मावळ्याच्या हातात तलवार आणि तिकडनं शत्रू आला असेल तर तो मोकळेपणाने त्याला मारू शकला असेल असं. हो. पण तिकडनं शत्रू आला असेल तलवार घेऊन समजा तिकडनं असा, आणि त्यांनी तलवार अशी फिरवली असेल ना, ती धडकली असेल या बुर्जावर किंवा या भिंतीवर, आणि युद्धकला आहे त्याला नंतर गनिमी कावा, इंग्लिशमध्ये गोरिला वॉर. अमावस्येचा काळोख असताना तो अमावस्येच्या काळोखामध्ये युद्ध जिंकले गेले. पौर्णिमेचा उजेड असतो ना, किल्ले बांधायला वर्षानुवर्ष लागायचे बघ. पण अगोदरचे किल्ले जे असायचे ना, हे 11व्या 12व्या शतकातले राजे जिंकायचे आणि जिंकून आपले स्वराज्यात घ्यायचे. आणि सगळ्यात जास्त किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज. आतले सैनिक युद्धाला बाहेर पडल्या त्यांना शक्ती, स्फूर्ती, ताकद मिळावी. समोर मारुती स्थापन पण करून गेले, दक्षिणमुखी. आणि छोटी मूर्ती गणपतीची पण आहे तिथे डाव्या बाजूला. आपल्या सैनिकांना सहज मारुतीचं दर्शन व्हावं म्हणून तो मारुती दक्षिणमुखी. किल्ल्याचा दरवाजा कसा आहे बघा, हा दरवाजा सकाळी सूर्योदयाला उघडला गेला असेल त्यावेळी, मग सूर्यास्त झालं की बंद करायचं. आणि बंद झाल्यानंतर आपले सैनिक कोण बाहेर गेलेले असतील आतले, तर दिंडी दरवाजा पण आहे ना त्याला, हा दिंडी दरवाजा खिडकीसारखा, हा सूर्यास्तानंतर वापरायचे.
अच्छा. मग तो आला ना आतमध्ये सूर्यास्तानंतर की मग तो आतला आत व्हायचा बाहेर. बाहेरचं. आतमध्ये जी मोकळी जागा आहे तिथे पहारेकरी नेहमी बसून असायचे सुरक्षा प्रवेशद्वाराची. एक असेल ना त्याचं देवळी, 2 ठिकाणी रिकामी जागा आहे, त्याला म्हणतात देवळ्या. देवळ्या. वरती नगारा वाजायचा तिथे, आणि नगारा वाजला ना त्या जागेवर की मागचे सैनिक जे असायचे ना 3.5 किलोमीटर भिंतीवर, ते सावध कसेही व्हायचे. तर राजा आले तर राजांना राजवंदना, मानवंदना. शत्रू वगैरे आले, इतर व्यक्ती कोण आले तर मागच्या सैनिकाला तो बसल्या बसल्या सावध करायचा. मग त्यांना कळायचं कोण आला आणि कोण. त्याला नगारखाना म्हणतात ना. नगारखाना. शिवकालीन तोफ. हा तोफ बघा, सध्या तरी ही तोफ आहे. या आहेत त्या 2 देवल्या जिथे सैनिक बसायचे. ही देवी जरीमरी म्हणून आहे. जरीमरी. जरीमरी देवीचा अर्थ असा असतो की गावची जी सीमा असते ना त्या सीमेमध्ये जरीमरी देवीचं असणं म्हणजे गावामध्ये रोगराई पसरू नये. बरोबर. मुख्य म्हणजे जो ताप असतो ना, ती तापाला मारणारी देवी. त्या देवीला काही ठिकाणी मरियाई सुद्धा म्हणतात, न जाऊ शकतो. त्या देवीला मरियाई पण म्हणतात, मरी माता म्हणतात. बरोबर. तर अशा प्रकारे ही देवी, त्या देवीची दरदिवशी पूजा होते. आणि बाजूला शिवलिंग आणि पादुका आहेत. म्हणजे या किल्ल्यामध्ये 18 कुटुंब आहेत. हो. त्यांची ग्राम देवता जरीमरी. आणि मंदिर म्हटल्यानंतर तिथे मूर्त्या असतात बघा. पण मूर्तीऐवजी आपल्याला त्रिशूल दिसतंय ना, आदिमातेचं स्वरूप म्हणून आहे. 40 आहे. काय बोलतात त्याला. शौचालय, वॉशरूम, आताचे वॉशरूम 40 शौचालय. याच्यानंतर रायगडला पण आहे. हो. त्यांनीच बांधले रोजिंदी. एक आपल्याला बघायला भेटेल कुठे चांगला. तिथे एक नारळाचं झाड होतं, त्याला 2 फांद्या होत्या. हा. फांदी ही नसते. 20 झाडाला फांदी होती आणि दोन्ही फांद्यांना नारळ धरायचे, पण 20 पडली नाही. ते आता मी पुढे दाखवणार आहे, तुम्ही फोटो आधी ठरवलेलं आहे का. तर ग्रामपंचायत कार्यालय वायरी भूतनाथ त्याच्या आधी यांच्याकडनं 5-5 रुपये प्रति माणसी एक तिकीट घेतलं जातं. त्यानंतर पुढे आपल्याला प्रवेश मिळतो. तर तिथे ज्या ठिकाणी 5 रुपयाचं तिकीट काढलं जातं तिकडून सरळ आत यायचं आणि आतमध्ये आल्यावर इकडे अशी खायची व्यवस्था आहे. जर तुम्हाला भूक लागली असेल तर खाऊ देखील शकता. पण आपल्याकडे मूळतः 1च तास आहे, त्यामुळं ते काम आपण करणार नाही. आता एका वेळेला 4 आली. हे ते दादाने सांगितलं ते V-शेप हे ते नारळाचं झाड. नारळाचं झाड. त्याला 2 फांद्या असायच्या. असं झाड होतं आई. दोन्ही फांद्यांना नारळ धरायचे. हे वैशिष्ट्य होतं याला. वैशिष्ट्य. असतात अशी झाडं. पण दुर्दैव आहे ना. एरियल व्ह्यू. हो. आपण प्रवेश केलो तो प्रवेशद्वार इथे आहे बघा. हां. इथे पोहोचलो, आता असे फिरून येणार आपण. आता हा किल्ल्याचा एरियल व्ह्यू आहे ना, तर हा आपली एंट्रीचा भाग आहे बघा. एंट्रीचा भाग पूर्ण सरळ बांधलेला आहे. हो. आणि ही दिशा पूर्व आहे. आपण मागे बघितली ना तर पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे आणि ही पश्चिम दिशा आहे. 3 दिशेच्या भिंती तुम्हाला इथून नागमोडी बांधून ठेवलेल्या दिसतात बघा. कारण लाटं जेव्हा याच्यावर धडकतात ना ती ब्रेक होतात. त्याचा पॉवर असतो, तो पॉवर कमी करतो. पॉवर फोर्स कमी करण्यासाठी. पाण्याची व्यवस्था म्हणून तळे पण आहे इथे. किती तळे आहेत. तळे आहेत. तळे किती आहेत. पाणी स्टोअर करून ठेवलं. स्टोअर केलेल्या पाण्याचा कसं असतं बघा, आपण दर दिवशी वापर जर चालू ठेवला ना दर दिवशी तर पाणी स्वच्छ राहणार. बरं. वापर बंद झाला की त्याच्यावर शेवाळ येते ना, शेवाळ आहेत. तर हे पाणी आता बांधकाम वगैरे जे करतात ना तर बांधकामाला तेच वापरतात. पण समुद्राचं पाणी बांधकामाला चालत नाही सर. पूर्वी हत्ती असतील, घोडे असतील तर घोड्यांसाठी पण ते पाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे. 3 तळे आणि 3 विहिरी आहेत. किल्ल्याच्या 4ही बाजूला हा दगडी भाग आहे बघा. हे सगळे सुरक्षेसाठी ठेवलेलं आहे. शत्रूच्या मोठ्या बोटी आत प्रवेश करून. आता किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंदिर आहे. हो. आणि हे मंदिर त्यांचे लहान मुलगे जे होते ना, म्हणजे छत्रपती राजाराम महाराज, आपल्या वडिलांची मूर्ती या किल्ल्यामध्ये स्थापन करून जे गेले ना ते 1695ला गेले. आणि मूर्ती स्थापन करतेवेळी 2.5 फुटाची केली होती ते. हातात कडा आहे, पायात तोडा आहे, कमरेत चांदीचा पट्टा आहे, डोक्यावरती चंद्राची कोर आहे. आणि ती मूर्ती तुम्हाला ओपन अशी ठेवलेली दिसत नाही आणि दिसणार पण नाही, कारण त्या तशा पद्धतीत ओपन मूर्ती ठेवत नाही. त्याच्यावर चांदीचा मुखवटा, जिरे टोप, धोतर, पोशाख असे ठेवतात, लावतात. आतमध्ये लाल कलरमध्ये एक तलवार आहे, मॅनात, लाल मॅनामध्ये. ते ब्रिटिश जे घेऊन गेले ना इंग्लंडला त्याची प्रतिकृती म्हणून. आणि एक फोटो आहे, ते काचीच्या फोटोमध्ये जी दुसरी आपल्याला तलवार दिसते ना ती त्यांच्या वडिलांनी त्यांना 14व्या वर्षी वयाच्या विजापूरमध्ये आदिलशाहकडे सेनापती जेव्हा होते ना ते वडील शहाजीराजे
महाराजांचे वडील. हां, महाराजांचे वडील शहाजी हे आदिलशाहकडे सेनापती होते विजापूरमध्ये. आणि त्यावेळी त्यांनी आपल्या मुलांना म्हणजे शिवाजी महाराजांना तलवार भेट म्हणून दिली. ती तुलजा फिरंगी म्हणून ओळखली गेली. आता जे तलवारी असतात ना, तुलजा फिरंगी. आणि इंग्लंडला जी भवानी म्हणतो आपण किंवा जगदंबा आहे. आताच्या तलवारी चंद्राच्या आकाराचे असतात बघा, थोडेफार वाकडे. पूर्वीच्या तलवारी नेहमी सरळ सहज आपण म्हणतो ना मूर्ती लहान कीर्तिमान. कीर्तिमान. त्यांचे दोन्ही हात न वाटता गुडघ्याला लागत. हो. त्याला अजान भाऊ म्हणतात राजांचे. असे हात लागणारे व्यक्ती होते गजानन महाराज शेगाव, अक्कलकोट स्वामी समर्थांचे, 5 पांडवामध्ये अर्जुन, गौतम बुद्ध, महावीर स्वामी, पुण्याचे जंगली महाराज होते तसे, प्रभू रामचंद्र, राजा रामचंद्र अयोध्यातले, त्यांच्या हात लागले. गुडघ्यांच्या खाली हात. मंदिराचा गाभारा जुना आहे. छत्रपतींच्या हात पण गुडघ्यांच्या खाली. हो, गुडघ्यांच्या खाली. मग त्याला अजान भाऊ म्हणतात. हा. अजान भाऊ. तर गाभारा जुना आहे यातला. सभामंडप नंतरचा आहे. म्हणजे 1906-07चा सभामंडप. कोल्हापूरचे शाहू महाराज होते ना, त्यांची करवीर सरकारने 3850मध्ये बांधली. आणि दर सोमवारी पालखी असते इथे. 8 उत्सव साजरे होतात त्या मंदिरामध्ये. तेव्हा नगारा पण वाजवला जातो इथे. नगारखाना आहे. जाऊन या आतमध्ये. फक्त ना तुम्ही शूटिंग काढू नका. नो काढू. तुम्हाला फोटो जर घ्यायचा असेल तर फोटो काढू शकता. इथे फोटो आहे. ठीक. पण आत मंदिरामध्ये शूटिंगला बंदी आहे. चालेल. तर आतमध्ये व्हिडिओ काढण्याची मनाई आहे, त्यामुळे आपण इथेच तुम्हाला अशी मूर्त दाखवतो. हीच प्रतिकृती आतमध्ये आहे. तर मंदिरामध्ये सिंधुदुर्ग रहिवासी संघ यांचं एक टेबल आहे, जिथे येथील रहिवासी संवर्धनासाठी देणगीची सुविधा आहे. तुमच्या स्वइच्छेने देणगी देऊ शकता. सरकारकडनं फक्त 250 रुपये असं त्यांना हे मानधन मिळतं, असं माझी माहिती आहे. कदाचित चुकीची देखील होऊ शकते, मी ती करेक्ट करून खाली टाकेन. म्हणून तुमच्या स्वइच्छेने इथे राहणाऱ्या त्या, असं दादानी म्हणलं, काही 18 घरं होती, मानाची घरं होती, तिथे राहतात. आता या 18मधले फक्त 6 जण इथे राहतात. तर ते जर राहतील तर आपला गड, घराचं रक्षण होईल. गडावर राखण करणारी माणसं असेल तरच गड राहू शकतो. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी हे देणगी आहे. तर तुमच्या स्वइच्छेने तुम्ही देणगी देऊ शकता. मोरा शंकराची पिंड, तिचं दर्शन घेऊया. छोटीशी पिंड आहे पण खूप छान आहे. ही आत्ताची आहे का जुनी आहे? कधीची आहे? पूर्वीचीच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये मंदिरं ठरलेली आहेत. शिवलिंग, भवानी देवी आणि मारुती. पण मंदिरामध्ये आपल्याला वेळ जी दिसते ना बघा, त्या विहिरीतून पूर्वी भुयारी मार्ग होता. ह्या विहिरीतून पूर्वी भुयारी मार्ग काढला गेला होता. आणि तो भुयारी मार्ग गरजेचा कधीही असायचा. एखाद्या वेळी शत्रूचा वेढा जर पडला, तो वेढा पडल्यानंतर आपल्या सैनिकांची रसद आधीच आली. गोळा बारूद संपला तर तो पण आणू शकले. पण दरवर्षी वापरण्यात आला असेल तो पावसाळा होता ना, दरवर्षीचा 3 महिन्याचा. तर पावसाळ्यामध्ये आतमध्ये राहणारे धान्य भरून राहतात. ते नारळी पौर्णिमा आली, नारळ पडला, समुद्र शांत झाला की वाहतूक चालू होते. आणि अर्जंट मध्ये जर समजा समुद्र शांत असला तर हे लोक छोट्या बोटीने ये जा करतात. समुद्र खवळलेला असलं जाते, त्यावेळी हा रस्ता वापरला गेला. तर 12 फूट उंचीचा आणि 8 फूट रुंदीचा मार्ग. 500 पातरवट असायचे. पातरवट म्हणजे एक समाज असतो कर्नाटकमध्ये, बदामी, बागलकोट, कर्नाटकचे. ते व्यक्ती इथे आणले गेले होते. त्यावेळेने आजही आणले जातात. पुरातत्व विभाग आहे ना, त्या व्यक्तींना आणतो इथे कामासाठी, कारण त्यांना जी माहिती असते ती इतरांना नसते. तर त्या लोकांनी ते दगड इथले घडवले आणि फोडून दिले. म्हणजे किल्ल्याच्या भिंती जे बांधले गेले, किल्ला बांधला गेला तो आतल्या दगडांनी, आणि विहिरी पण त्या लोकांनी खणले. हा रस्ता पण त्या लोकांनी काढला आहे. पाणी सांगणारे व्यक्ती आजही आहेत आणि पूर्वी पण होते बघा. पानळी असतात. बोरवेल खणायची असेल, विहीर खणायची असेल, ते आणले जातात. ते सांगतात, तिथे झरे लागतात. आणि त्या व्यक्तींनी सांगितलेलं तिथे झरे लागले. पुढे त्यांनी सांगितलं झरा लागणार नाही, ही जागा आहे बघा. आता याच्यात तुम्हाला पाणी कुठे दिसतंय बघा. आता ही साधारण 30 फूट खोल आहे.
30 फूट. किल्ल्याला 357 वर्ष झाली. किती? 357. आणि 357 वर्षामध्ये याच्या समुद्राचा झरा आला असता ना, हे वेळ भरली असते. आता भरती चालू होती समुद्रात, पण झराच नाही काय. तर हा भुयारी मार्ग निघालाय तो मालवणच्या अलीकडे ओझर करून एक गाव आहे. ओझर पुण्याला, नाशिकला आणि एक मालवणला ओझर आहे आमच्या. मालवण ओझर गावाला ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे. समाधीच्या ठीक बाजूला गुहा पण आहे अशी. तिथे हा रस्ता बाहेर पडणारा तो ब्रिटिश बंद करून गेलाय बघा खाली. हां काळोखामध्ये तुम्हाला एक काळी दगडी भिंत दिसते बघा, तिथे बंद आहे. तिथे मशाल लावायचे आहे इथे वरच्या भागात 2. आणि चढणं उतरणं करायचं असेल ना तर हे दगड बसवलेले आहेत बघा. हे दगड आहेत. जिने असले तर जिन्याने माणूस सहज चढला उचलला असता ना. जिने ठेवले कुठे गेले. आणि मावळ्यांची हाईट पण होती. एक पाय इथे ठेवला, एक पाय किती लांब ठेवतात बघा. तशा प्रकारे हे चढण्या उतरण्यासाठी. आणि ते मशाला हे भिंत आताची आहे. ही आत्ताची म्हणजे आपली सुरक्षा आहे. बरं. आत पडू नये. नाचेल तर पडू पण शकतो बे. हो हो. आणि मंदिर हा भाग कधी बांधलाय? सगळं आता आहे. कौलं वगैरे आता तर तुम्हाला आठवत आहे. पूर्वीचं कसं होतं की चुनखडीचा वापर खापऱ्या होत्या. हां नंतर मेंगलोरी आलाय. हां. अशा पद्धतीत बांधकामं झालेली आहेत. ते राजांची सदर होती. सदर म्हणजे राज दरबार. हां. आणि आपण राजस्थान कर्नाटकच्या तिकडे गेलो ना, त्या किल्ल्यांवरती बघितलं की भव्य मोठमोठे वाडे, मोठमोठे दरबार असे. पैसा होता नको तिथे खर्च केला नाही. पण छोटे खाणी जे बांधलेले असायचे ना, जे होते ते ब्रिटिशांनी पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे वास्तू शिल्लक ठेवले नाही. बरोबर. आणि शिल्लक ठेवले असते तर प्रेरणा मिळाली असती. ती प्रेरणा मिळू दिली नाही. म्हणून हे आता बघा तुम्हाला दिसतंय ना, त्याची लांबी रुंदी दोन्ही दिसते. फक्त आपल्याला उंची कळत नाही किती होती हे. हा होता राज दरबार. विनाकारण खर्च पण नाही केला जास्त. नाहीच केला तर. 2 महत्वाचे किल्ले सुरतेच्या पैशात आहेत. हो. बाकीच्या किल्ल्याचं सगळं जिंकलेलंच आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र, मध्ये गोड पाणी. आता तो गड असू द्या, भुईकोट किल्ला असू द्या किंवा तो जलदुर्ग असू द्या, तिथे पाण्याची व्यवस्था ही प्रत्येक किल्ल्यावर. आणि आपण आता बघा हा किनारपट्टी भाग आपण इथला किंवा मालवणचा किंवा इतर ठिकाणी पण किनारपट्टी भागामध्ये आपण पाणी पिलं ना कुठल्याही, तर आपल्याला काही भागांमध्ये असं पाणी प्यायला मिळतं ना की ते मचूळ असतं. खारं आणि गोड दोन्ही झरे मिक्स. आणि मालवणमध्ये आणि इतर जाग्यावर आपण बघू ना तर प्रत्येक घराशेजारी लोकांच्या विहिरी आहेत. याचा राजांच्या काळातले विहिरी आहेत की त्याला आजही गोड पाणी आहे आणि आजही वापर केला जातो. पण 18 कुटुंब जे राहतात त्यांना 18 कुटुंबांना ही जागा इनाममध्ये दिलेली आहे बक्षीसपत्रामध्ये. तर त्यांनी प्रयत्न करून बघितले आपापल्या जागेवर, पण एकही कुटुंबांना असा गोड्या पाण्याचा झरा मिळाला नाही. झरे लागले पण समुद्राचे. मोठा झरा समुद्राचा आणि छोटा गोड्या पाण्याचा लागला ना ते पाणी झालं मचूळ, काही उपयोग नाही. शेवटी या विहिरीचा वापर चालू आहे. आणि याचा झरे जे येतात ना बघा, तर आपण जमिनीचा भाग खणतो ना तर तिथे झरे समुद्राचे येतात. हा दगडी भाग खणलेल्या विहिरी आहेत. आणि त्याला नैसर्गिक झरे कशा येतात, पावसाचं पाणी जमिनीत मुरतं ना, मुरल्यानंतर पाजून त्या विहिरीपर्यंत होतंच. आणि आता आपण म्हणतो ना पाणी अडवा, पाणी झिरवा, ही एक टेक्निक आहे. तर अशाच पद्धतीत एक तळं असं आहे की तो फक्त पावसाळ्यामध्ये भरलेला असतो. आणि पावसाळा गेल्यानंतर जेव्हा वेळीची पातळी जाते ना हळूहळू खाली, का ऑटोमॅटिक तो कोरडा पडतो. आता ते पाणी ह्या विहिरीला येतं. ही झाडं असतात ना, झाडाची मुळं पाणी जमा करून असतात. हो. अशा प्रकारे मे एंडिंगपर्यंत पाणी मिळतं, कधी कोरडी पडली नाही. आणि इकडे कसं आहे, जून पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा पाऊस येतोच ना लवकर. मग पाऊस परत सुरू झाला की परत ते पाणी भरायला सुरुवात होते. तर पाण्याची तशी काही टंचाई आहे. तर 3 विहिरींना 3 नावं दिलेली आहेत. आणि ती नावं देण्यात आली दूध, साखर आणि दही. आपण पंचामृत करतो की नाही, त्याच्यामध्ये 5 वस्तू वापरतो. दूध, साखर, दही, मध, तूप. ही साखर विहीर आहे. बाजूला ती दूध विहीर आहे. दही शिवलिंग. हो. शिवलिंगाचं चप्पल काढून जा आतमध्ये. ही दूध विहीर आहे. हां. आणि दगड आपल्याला जो दिसतो ना बघा, हा जांबा दगड आहे. जांबा. हो. कोकणामध्ये हा दगड चिरा म्हणून ओळखला जातो. विटांमध्ये भट्ट्यांमध्ये वीट तयार होते. विटाऐवजी हा दगड कोकणामध्ये अधिक कशासाठी वापरतात, ते एक तर पाणी लागलं की मजबूत असतो हा दगड आणि थंड पण असतो. आणि ओपन ठेवल्यानंतर पाणी जातं ना याच्या दगड, मजबूती येते. शेवटपर्यंत तोच वापरला गेला.
पूर्ण जांभा दगडाची विहीर आहे. पूर्ण जांभा आहे, शेवटपर्यंत जांभा आहे. आपण म्हणू की हा नंतर लावला गेला असेल, हां पण शेवटला तो दगड आहे ना. ना आणि जरा मोठी साईज आहे खालचा बघितलं, हां. आता छोट्या साईजचा आहे, नंतर लावला जरी गेला असेल. आता रिपेअरिंग आपल्याला जी दिसते ना सिमेंटची, आता आता गेली. पावसाळ्यामध्ये वरच्या पायरीपर्यंत भरतात. हां मी तेच बोलत होतो, पावसात पूर्ण भरत असेल ही आणि त्याचं पाणी खाली झिरपत असेल आणि त्यातून ते पाणी परत मिळते आपल्याला. तर मला सांगा, झाडं जी असतात ना बघा, झाडं आपल्या घराशेजारी झाडं असली ना तर आपण पावसाळ्यामध्ये पावसाळा गेल्यानंतर पाणी देतो हो 1-2-4 दिवसानंतर. हो पण इथे 2-4 दिवसानंतर सोडा, 4 महिन्यानंतर पाणी आहे कुठे द्यायला झाडांना. नाही. आणि ही जगतात कशी आणि हिरवीगार कशी असतात, हां तर पाणी यांच्या खाली असतं जमा करून, तेच पाणी पुरवठा त्यांना तो. त्या किल्ल्यामध्ये बघा, राजे आले आणि येऊन गेले पण राहिले नाही. नाही. कारण कसं आहे बघा, एक किल्ला एका दिवसामध्ये आपण करण्याचा विचार केला ना तर वर्षाचे दिवस संपून जातील 365. पण ते किल्ले आपण त्यांचे बघू शकत नाही, बरं. एवढे किल्ले आहेत त्यांचे. पण त्या काळामध्ये बघा वाहतूक तर तशी होती नाही. हत्ती घोडे वगैरे हे घेऊन चालायचे, ते दऱ्या खोळ्या त्याच्यातून वाट काढून निघायचे. किती पावसाळा, उन्हाळा, थंड, आणि त्याच्यामध्ये ते किती लांब लांब गेले आहेत. आणि या किल्ल्याला शेवट एकदा भेट दिली, त्याच्यानंतर परतले नाही ते. पण इथे वास्तव्याला राहिले ते राजाराम महाराज, कारण मंदिर त्यांनीच बांधलं आहे ना 1695ला. आणि त्याच्यानंतर मग 1705 साली इथे महाराणी ताराराणीचं वास्तव्य पण आहे, आणि ती लढली पण ब्रिटिशांबरोबर. आणि ती गेल्यानंतर मग कोल्हापूर संस्थान होतीच. 2 संस्थान आहे, सातारा आणि कोल्हापूर. तिकडचा भाग त्यांच्याकडे आला साताऱ्याचा, आणि इकडचा भाग कोल्हापूर संस्थान. आता संस्थानं खालचा झाली ना नंतर, संस्थानं खालचा झाल्यानंतर 3 विभाग त्या किल्ल्याला बघतो. तर मंदिरं PWD, जागा ग्रामपंचायत आणि भिंत पुरातत्व विभाग. तसं करायचं जर असेल काय याचा मेंटेनन्स वगैरे, तर 3 विभाग एकत्र बसून त्या करू शकतो. तर हा होता वाडा. वाड्याच्या बाहेर ही नक्षी आहे बघा, ही नक्षी थोडीफार आपल्याला बघता येते. दगडी चुना, काळा गूळ, वाळू आणि सीता आहे पूर्णपणे चुना. तर हा पूर्ण वाडा होता. हा मागचा वाडा. आपली नक्षी, ही नक्षी जरा एकदम क्लिअर दिसते बघा, इथे घ्या क्लिअर दिसते. क्लिअर आहे. ती कशी खराब झाली जरा आहे मी. पण ही कशी खराब झाली? एवढा मेन वाडा कसा ठेवला आहे बघा, लक्ष कोणी दिलं नाही. लक्ष दिलं असतं ना हो व्यवस्थित राहिला असतं. हो खूप शेवाळ आहे, शेवाळ. हां पावसाच्या पाण्यामध्ये लागून तिकडे पाणी लागत नाही ना पावसाचं. हो. आणि ह्याला जर समजा साफ करून ठेवलं असतं हां तर व्यवस्थित राहिली असते. ठीक आहे, चुना आहे पूर्ण आहे. ते चुनामध्येच काम केलं आहे ते. आता राजांच्या मंदिराची रिपेअरिंग वगैरे चुनखडीमध्ये झाली आहे ती. पण तेवढी टक्केवारी माहिती नाही ना आपल्याला, किती टक्के, किती वस्तू, किती हां टक्केवारी ते अक्कल नाही आपल्याला. नाही तर आपण पण जे बनवले ते पण आपल्याला ठेवायची अक्कल नाही. आपल्याकडे आता कसं झालंय बघा, जे राजाने बांधले ना ते व्यवस्थित ठेवले. हो. तर अजूनही तुम्हाला मी सांगतो 11व्या शतकातले किल्ले आहेत. हां 11व्या-12व्या शतकातले किल्ले आजही व्यवस्थित आणि आहेत ना आता. हो. हा 17व्या शतकातला आहे. बाहेरून जर दगड आणला हां तर वेळ जाणारच ह्याला बोटीने आणून. हो. आणि आणल्यानंतर तो टेकणार कसा याच्यावर पण अभ्यास. कारण तो बाहेरून आणल्यानंतर त्याला खारी हवा असते ना, हां त्या हवेमध्ये टिकणार नाही. टिकणार कुठला दगड? आतला दगड. आतला दगड. इंग्लिशमध्ये या दगडाला बेसॉल्ट म्हणतात. बेसॉल्ट. निशाण काठी हीच महत्वाची. त्याला निशाण काठीचा बुरुज म्हणायचा. निशाण काठी म्हणजे आपला महत्वाचं आहे. हे मेन आहे. हा जर बघितला नाही तर उपयोग नाही केला. चला हां येऊ दे तिला. हे मला असं वाटते हा इथपर्यंत असेल, बरोबर ना? हे बेट हा किल्ल्याच्या बाहेर पर्यंत होतं. पण ते तेवढं त्यांनी इथूनच हे केलं, फोडून काढलं अक्षरशः. बाहेरचा भाग काही सोडलाय हां सेफ्टीसाठी. जागेला निशाण काठीचा बुरुज म्हणायचा. निशाण काठी म्हणजे राजांचा भगवा झेंडा कायम. पण आज आपला राष्ट्रीय ध्वज इथे लावला कशासाठी जातो? तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे शासनाकडे आहे ना. तर ह्याला टेहळणी बुरुज म्हणतात. टेहळणी बुरुज ही दिशा दक्षिण आहे. गोवा इकडे आलाय. ओके. मुंबई इकडे आलाय.
ओके. अरबी समुद्र. हो. मग इकडे बाहेरचे देश लागले, हे बाहेरचे देश सर्व. इकडे बाहेरचे देश अरबी समुद्र आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला मॅपमध्ये मी दाखवलेला भाग हा पूर्व दिशेचा भाग आहे. पूर्वेकडून सूर्य निघाला हा. मावळणार आता पश्चिमला. हो पूर्वेची भिंत सरळ आहे बघा. हो. मला वरचा कठडा पण सेफ दिसतोय बघा. 5 फुटाचा कठडा हां दिसला. दिसतोय. आता इकडे कठडा कुठे सेफ आहे? नाही, इकडे नागमोडी आहे. ना. नागमोडी आहे. नागमोडी असून सुद्धा याच्यावरचा कठडा पडला म्हणजे प्रचंड लाट याच्यावर कशी धडकते ते पावसाळ्यामध्ये आपल्याला कळते. आणि लाट डिवाइड होते ही नागमोडी आहे. हां आता हे दिसतायत ना तुम्हाला लाटा जिथे उठतात हां. हे शत्रूच्या मोठ्या बोटीला आत प्रवेश करून दिला. फेस येतो तिथे फेसाळलेलं. ब्रेक करते. रात्रीच्या वेळी शत्रू जास्त असते. हां. त्या कालची दगड आहे लावली. पूर्वीची आहेत सगळी बाहेर आहेत ती. आज पण आहे ते पूर्वीचीच आहे. हा दगड बेसॉल्ट म्हणून ओळखला गेलाय. आता तिथे एक खिडकी बघा, मोकळी जागा पण झाली. समुद्र असला की बीच वगैरे असतो बघा. जसं तरकंडी बीच, देवबाग बीच, चिवला बीच असे बीच असतात ना. असं इथे किल्ल्याच्या बाहेर एक बीच, बाहेर पडण्याची पण एक जागा आहे. इमर्जन्सी बाहेर पडायला. तो भुयारी मार्ग तर 8 किलोमीटरचा होता. हा कसा आहे बाहेर पडायला लगेच इकडनं. पण तो कधी वापरायची इमर्जन्सी वगैरे टाइमपास वगैरे करायला. भरती असली की भिंतीजवळ पाणी असतं ते. आता ओटी होती ना, हां. तो ओटीला पाणी खाली सरकलं की लोक फिरतात तिथे. तर तिथे तारा राणी जेव्हा फिरायला गेले ना, तिथे राहिल्यावर त्या जागेला नावं ठेवलं गेलंय राणीची वेळा. त्या भिंतीजवळ काळा दगड आहे बघा. तो दगड नव्हे पण चुनखडी आहे ती उरलेली त्या काळातली. कुठली तो समोर जो आहे ते तो भिंतीजवळ पुढे आता तुम्हाला दिसतंय ना, गोल असे गोल गोल दिसतोय तो. गोळ्या मारलेल्या. तर तो काय चुनखडी आहे ती. चुनखडी. आपण आता सिमेंट कसं कालवतो हां. तसं कालवलेलं काय काय आहे. दगडी चून आहे, हा. काळा गुळ आहे, वाळू आहे, शिसा आहे, तेल आहे, उडदाची डाळ, भेंड्या, हे 5-6 वस्तू असायच्या नाही मिक्स करायचे. घाणा असायचा बैला. हां. घाण्यामध्ये मिश्रण तयार करून तिथे ठेवलं गेलं. आणि तो ताजा जेव्हा असायचा ना, ताजं ते वापरायचे. तिथं एक लिमिट असेल की एवढ्या दिवसामध्ये सुकणार किंवा कसं वापरायचं. कसं तर वापरायचं त्यावेळी त्यांना माहिती असेल. पण आता तर तो घट्ट झाला. जशा भिंती आता बघा तुम्हाला, एक दगड असा बसवला गेलाय ना, हां. तर काही दगड इंटरलॉक सिस्टम मध्ये पण आहे. लॉक होतं. लॉक होतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाणी अडवा, पाणी कुठलं तळ आहे, खालचं कोरडा आहे. कोरडं. पण ते पाणी नाहीच आहे त्याच्यात. पाणी आपल्याला दिसतं ते फक्त पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळा बघा संपल्यानंतर पण एक साधारण 15-20 दिवस पाणी असतं त्याच्यात. पाऊस गेल्यानंतर मग हळूहळू फुल असतात त्यावेळी. मग हळूहळू विहिरीची जेव्हा पातळी जाते ना खाली 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 खाली, तर मग तो ऑटोमॅटिक कोरडा पडतो. कोरडा. मग पाऊस पडला तरच त्याच्यात पाणी असतं. मग ते पाणी जातं ह्या विहिरीला. हे किल्ल्याचा भूमिपूजन मालवण किनारपट्टी भाग आणि त्याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मोरयाचा धोंडा. आणि तिथे भूमिपूजन कशासाठी करण्यात आलं होतं तर म्हणतात की पूर्वीचे ब्राह्मण हे समुद्र ओलांडत नव्हते. अच्छा. समुद्र ओलांडला त्या ब्राह्मणांनी म्हणतात की मग तो ब्राह्मण वाळी टाकला जातो. त्या किल्ल्याचं भूमिपूजन समोर 2-4 घरं दिसताय ना तुम्हाला ते बघ किनाऱ्याला. ते किनाऱ्याला दिसतं. हा 2-4 घरं आहेत ना, हां. तिथे मोरयाचा धोंडा म्हणून एक जागा आहे. मोरया म्हणजे गणपती, धोंडा म्हणजे एक दगड आहे. तिथे शिवलिंग आणि गणपती आहे. सूर्य आणि चंद्र कोरलेला आहे दगडावर. आणि तिथे राजांनी बघा भूमिपूजन करून इथे कामाला सुरुवात करून दिली आणि इथून राजे निघाले. ती जागा तिथे आहे. ते समोर 2-4 घरं आहेत ते किनाऱ्याला, किल्ल्याच्या पलीकडे. तिथे मोरयाचा धोंडा आहे. आता किल्ला बांधला गेला आहे. या किल्ल्याच्या आईट साईडला 6 किल्ले म्हणून आहे. 6 किल्ले. 6 किल्ले छोटे छोटे. त्याच्यामध्ये तुम्हाला भगवा झेंडा लागलेला टापू दिसला असेल तेवेळी बोटीतून. तो आहे पद्मकोट. ओके. आणि पद्मकोट कशासाठी वापरला गेलाय तर तिथे राजांच्या बोटी वगैरे उभ्या असायच्या, आरमार. मग आता राजकोट तिथे पुतळा उभारला गेलाय. मोदींनी उद्घाटन केलं ना पुतळ्याचं. तो राजकोट किल्ला. अच्छा. त्याला लागून सर्जेकोट आहे. अच्छा. त्याच्या पुढे भरतगड भगवंतगड आहे. म्हणजे या लाईनीला 4 किल्ले, राजगड, रायगड, राजकोट, सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड. 5वा तो. आणि 6वा इकडे नेवती. नेवती आता बघितलं गेलं ना तर नेवती किल्ला पण आहे आणि नेवती रॉक पण आहे इकडे. तर धोक्यामध्ये दिसतोय बघा तुम्हाला. मोठं. एक मोठ्या दगडाच्या पुढे एकदम तुम्हाला धोक्यामध्ये 2-4 अशी दगड दिसत आहेत बघा धोक्यात. तो नेवती रॉक. आता त्या रॉकवर लाईट हाऊस आहेत, मेरीटाईम पोर्ट.
मेरीटाईम बोटचा तिथे लाईट हाऊस तो पेटला की आपल्याला इथे दिसते ती बत्ती पेटते सौर ऊर्जेची. तिथे तर समजा एखाद्या वेळी मशाल वगैरे पेटवून इकडे इशारा देण्यात आला असेल ना, हां शत्रू आले सावध करण्याची एक जागा. तिथे रात्रीचे वेळी हल्ले जर झाले असतील तर मशाल वगैरे होती, गंजी होती, त्या हां. हिशोबाने तिथे इशारा देण्याची एक जागा होती. तर आपण आता बघूया भवानी देवीचं मंदिर. मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी. ही दही विहीर आहे. ते आपण बघून आलं ते दूध साखर दूध साखर दही आणि दही विहीर. ही पण शिवलिंगाच्या साखरेची आहे. हो तिन्ही तिन्ही विहिरी तिन्ही विहिरी शिवलिंगा शिवलिंगी आकाराच्या बनवल्या. म्हणजे शिव भक्त होते त्यामुळे बरोबर. ही दही आहे. तिकडे दूध होती, ही दूध साखर होती. इथे भाग आहेत. तुळजाभवानी मातेचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी देवी आहे. हो तुळजापूरची भवानी तुम्ही जाऊन बघितले ना मंदिर, तर अष्टभुजा मूर्ती. तर ही मूर्ती त्यांच्या हस्ते 1664ला हां. जी स्थापन त्यांनी केली बघा, हम्म. ती मूर्ती आपण हे बघतो. मूर्ती चतुर्भुज आहे. हे देवीची दर दिवशी पूजा होते. दसऱ्याची नवरात्र केली जाते, नवरात्र. हो आणि वर्षात हा गोंधळ असतो. मार्बल लाद्या वगैरे आपल्याला जे दिसत आहेत ना, हे सगळं आताचं बांधताचं बांधकाम. मूर्त्या खंडित कोणी केल्या होत्या? मुघलांनी, पोर्तुगीजांनी कन्वर्ट केला आहे. धर्मांतरण, धर्मप्रसार वाढवला. ब्रिटिशांनी काय केलं, बाकीच्या वास्तू पाडल्या पण मंदिराला कधी हात लावला नाही. हिंदूंच्या धर्मावर गेले त्यांना माहिती होतं धर्मावर गेलं तर आपण राहणार नाही. म्हणून ही राजांच्या काळातली चतुर्भुज मूर्ती आहे. म्हणजे एखादी ढाल आहे, तलवार आहे, त्रिशूल आहे, परळ आहे. गेलं तर होऊच शकत नाही. नाही 3.5 किलोमीटरचा फिरणं शक्य नाही का? 3.5 किलोमीटरचा बुरुज आहे ना पूर्ण. पूर्ण भिंत आहे ती. पूर्ण भिंत आहे ती. ग्राउंड आहे. लोक भिंत नाही. ती नागमोडी आहे ना, ते नागमोडी भिंत आहे. त्यामुळे तिचं हे सरळ जर असेल ना अंतर एकदम, हां तर सरळमध्ये काय अर्ध्या तासात पण होऊ शकतं ते. हो. तो किल्ला कसा आहे ह्यांनी ह्याच्यासाठी बांधला ना, संरक्षणासाठी अभ्यास आहे, अभ्यास. अभ्यास आहे. आपण इंजिनियर म्हणतो ना, हां इंजिनिअरिंग त्या काळातली इंजिनिअरिंग आणि आताची हे फार फरक आहे. हो. आत्ताची इंजिनिअरिंग पैसे कमवण्यासाठी आहे ना, व्यावसायिक इंजिनिअरिंग आहे. अगोदरची माणसं तशी होती. त्यांचे देऊन कामं होत नाही. हे तळ आहे बघा. हां हे एक तळ आहे. शेवाळा लिहितो. हो पावसात भरलेला असतो. पावसात पूर्ण भरते. फुल भरतो. म्हणजे आपण उभे होते पण पाण्याखाली असतो. पाणी असतं. बापरे. पाऊस भरपूर असतो ना कोकणात. हो. हे आहे महापुरुषाचं मंदिर, जे बुर्जाकडनं पण यायला मार्ग आहे. बुर्जाकडनं येणार खूप वेळ जातो आणि 1 तासात आपल्याकडे, त्यामुळे आपण खालना उतरताना डाव्या दिशेने येऊ शकतो. शंभो. शिवलिंगी आणि हे महापुरुष, वास्तुपुरुष. तुम्ही शाळेत थोडी जाणार तुम्ही. हो. हे दुसरं तळ सगळ्यात मोठं तळ आहे. हे पण ते सर्वात मोठं वाटत होतं. कुठलं? आपण महापुरुषाच्या इथे बघितलं ते, तो विहिरीसारखा आहे. विहिरीसारखं. आता हे तुम्हाला रुंदीला किती आहे बघा, लांबीला बघा. लांबी जास्त आहे. आपण फुल भरतो ना पावसाळ्यात. आता हे पाणी आपण दर दिवशी वापर चालू ठेवला तर होऊ शकतं. स्वच्छ राहणार. स्वच्छ राहणार. वापर बंद असल्यामुळे. बरोबर. असे टोटल 3 तळी आहेत. 3 आहेत. 1, 2 आणि तिसरं ते जिथे आपण कोरडं बघितलं ते. हां कोरडं आहे ते मोठं. तो पण तळात आहे रे, पण पावसाळ्यामध्ये भरलेला आहे. हां. नगरखाना बघूया. हां नगरखाना बघूया ना. नगरखानाच्या पायऱ्या खूप उंच आहेत. हा नगरखाना आहे. अच्छा. 2 मजली होता. 2 मजली नगरखाना होता. हे दगड तुम्हाला जे दिसत आहे ना बघा, हा जांबा दगड, हा काकोण्यामध्ये कापून बसवलेला आहे.
आणि इंटरलॉक सिस्टममध्ये. हा बघ इंटरलॉक. जरी निघाला ना तो नको, ते लाकूड तेव्हाच आहे, तेव्हाचं म्हणजे लाकूड. त्याला वाळवी वगैरे कुठे लागली बघा. काहीच नाही लागेल. तसे दाखवतील ना ते. या मी काय बोलतो, या एक महत्व आहे, याला पण महत्व आहे ना. महत्व आहे नगरखाना. नगर आणि तोफा वगैरे लावायची. तोफा लावायला ना, त्यांच्या दिशा पण इकडून ना मला वाटते योग्य आहेत सगळ्यात. सांग. दिशेनुसारच ठेवलेलं आहे. हा इकडे इकडे आणि आणि तिकडे आहे. एक इकडे एक आहे ना. इकडे काय नाहीये. आता हे बघा, आपण खालून बघू शकत नव्हतो ना कोणाला, हा वरता दिसत नाही. आता खालून इथून बघा ना तुम्हाला कसं दिसतंय सगळं. सगळं काही दिसतंय. मग हे जंग्या म्हणतो. जंग्या. आणि हा माणूस पण दिसत नाही आपण इथं उभं राहिलो तर. पण याला कसं दिसेल टोकून, तो टोकवणारच नाही, तो असा बघेल. बाण वगैरे मारू शकतो तो. जंग्या. ही पण जंग्या. जंग्या म्हणतात ना, जंग्या. जंग्या. ही पण जंगी आहे. ह्यातून पण दिसतंय. बाण वगैरे मारायला उपयोगी पडू शकते. निरीक्षण ठेवायला उपयोगी पडू शकते. कमान वगैरे आहे. तीर कमान ह्या मोठ्या आहेत. तिथे असं. आपण आता बघणार जे आहोत ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा आणि पायाचा ठसा किल्ला बांधून झाला. छत्रपती शिवाजी महाराज आले बघायला आपला किल्ला, त्या व्यक्तीने कसं काय बांधला. काम आवडलं. आवडल्यानंतर मानधन सर्वांना दिलं त्याने, जे काय होते काम करणारे. पण एक व्यक्ती असे राहिले ना, आणि ते व्यक्ती होते हिरोजी इंदुलकर. त्यांनी राजांना विनंती केली की तुमच्या हाताचा आणि पायाचा ठसा ह्या किल्ल्यामध्ये असावा. आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो तो छाप कुठली असते हाताची, उजव्या प्रवेश करताना. आणि डावा पाय बघा ते कशासाठी घेण्यात आला, तर ते प्रवास जेव्हा करायचे ना, तर घोडीवर चढाय किंवा घोड्यावर डावा पाय प्रथम पुढे करायचा. तो डावा पाय उजवा हात वल्या चुन्यामध्ये घेतला. बरं. तो वरचे छोटे घुमट आहे तिथे हाताचा आहे, आणि खालती तो व्हाईट टी शर्टवाला उभा आहे ना पुढे, तिथे त्यांचा पाय तो आपण बघू. पण असं पण एक हे आहे ना गोष्ट सांगतात, म्हणजे स्टोरी की काम चालू असताना महाराज चुकून पडले आणि मग अचानक लागले आणि पाय लागले नाही आणि त्यांनी अन्नामदाने पाय वाढला आणि नंतर मग नाही असं स्टोरी सांगतात. असं होतं बघा. पूर्वी अशी माणसं होती ना, हां. पैशाला महत्त्व नाही. त्यावेळी पैसे देत होते तर घेत नव्हते, आणि आज पैसे देऊन कामं होत नाही. हो. आता थोडा रायगड बांधला तर रायगडला राजांना त्याने काय सांगितलेलं की मला पैसा नको आहे, मला फक्त एक दगडावर नाव लिहिण्यापुरती जागा द्या. जागा द्या. आणि तो दगड अशा ठिकाणी लावायचा तुम्ही की तुमची चरण लागणारी पायरीच्या ठिकाणी. आणि ती चरण लागणारी पायरी म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला नाव आहे ना ते. हो. 87 ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आपण तिथे गेलो की नाव वाचतो आणि इथे आल्यावर हातात आणि पायाचा ठसा बघतो. बरं. अशी माणसं होती. खालच्या घुमटमध्ये चप्पल काढ. फोटो काढू शकतात मोबाईलमधील. दर्शन झाल्यावर खाली उतरल्यावर इकडे आपले वॉशरूम लेवलला असतात. हां. हे वॉशरूम बघा तुम्हाला, इकडे 4 पायऱ्या आहेत. ओके. प्लस उजव्या बाजूला 2 पायऱ्या आहेत. हां. तर परत 2 पायरी चढून तिथे जातो माणूस, तो बघा तिथे. वरती वारा आणि उजेडासाठी आहे. उजेडासाठी? उजेड आणि वारा. आउटलेट खाली आहे, डायरेक्ट खाली तिकडे त्या साईडला समुद्र दिसून. आणि जाताना नाही वरती ना, जाता येतं. त्यांना चढला तर जाऊन फोटो काढू शकतो. काय नाही जायचं. काय वरती शौचालय. जाऊ नको आतमध्ये. काय नाही हो. आता आलो मी आज. चल द्या. नाही आतमध्ये पुढे नको जाऊ. काय नाही हो. भीती भीती काय तुला काय पुढे पुढे समुद्र आहे ना. समुद्र काय कुठे आहे, जराशी जागा सोडलेली आहे. आता जाणार नाही. शौचालय त्याला तुम्ही घेऊन ते बघा. हे आहे शिवकालीन शौचालय आणि त्याची आउटलेट आहे बाहेरच्या दिशेला. इथून ना तेव्हा वारा आणि उजेड येण्यासाठी कशी त्याची बांधकामाची स्थिती आहे. इथे असं या दिशेला तोंड करून शौचालयात शौच करण्यासाठी बसत असते. तुमच्यासाठी मेहनत घेतली आहे की नाही. हो. बघायला भेटलं. थांबा आता मला उतरावं लागेल. कॅमेरा जरा
दगडावर पाय ठेवतो. असा करा कॅमेरा हे पण. चला तर अंकुश दादाने आपल्याला गडाची इत्थंभूत सर्व काही योग्य माहिती दिली. अंकुश रावले दादा तुमचं धन्यवाद आम्हाला ही माहिती देण्यासाठी. आणि आता आपण त्यांचे आभार म्हणून गडाच्या बाहेर निघूया, कारण का आपली बोट असेल 6 वाजताची शेवटची बोट असेल, कारण का ऑलरेडी आपण एक बोट मिस केले. तर तुम्ही देखील जेव्हा कधी गडावर याल तेव्हा गाईड निवडा, कारण का नुसतं येऊन 1 तास मिळतोच फक्त आपल्याला. त्या 1 तासामध्ये फक्त इकडे तिकडे आपण बघण्यातच घालू की आपल्याला काय ते समजणारच नाही. बघू आणि त्यातले अर्धा तास फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यात वाया जातील आणि आपण परत जाऊ. त्यापेक्षा एक गाईड घ्या. एवढा खर्च करून येता, 500 रुपयाचा खर्च करा, काही हरकत नाही आहे. आणि गाईड तुम्हाला जी माहिती सांगेल ती तुम्हाला पुस्तकात तर भेटेल, पण स्वतः ते समोर तुम्हाला माहिती सांगतील, त्यामुळे ती आपलं ज्ञान आपल्या डोक्यामध्ये एकदम फिट बसतं. तर नेहमी याल तेव्हा गडावर गाईड घ्या. तर दादा तुमचे आभार पुन्हा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आनंद घ्या. आणि असे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मराठी ट्रॅव्हलर असे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळत असतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, की जेणेकरून खूप जणांना या माहितीचा उपभोग घेत आहे. तर जय शिवाजी आणि जय भवानी. बाय.